निवडणुकांची धामधूम संपली आहे आणि मतदान झाल्याच्या नंतर उमेदवार सुद्धा आता रिलॅक्स झालेले आहेत। मतदान झाल्याच्या नंतर पुण्यामधले कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हे श्रमपरिहार करताना दिसतात। त्यांनी वंडईमधल्या मिसळ हाऊसमध्ये जाऊन मिसळीवरती ताव मारलाय। 15 दिवसांच्या धामधूम ताणतणावामधून बाहेर पडून आज रिलॅक्स दिवस घालवणार असल्याचं हेमंत रासने यांनी सांगितलंय। तसंच कसब्याचा आमदार मीच होणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आहेत हेमंत रासने मिसळीचा आस्वाद घेताना दिसताय पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये। एवढे दिवस धामधूम होती, दगदग होती, ताणतणाव होता आणि आज आरामात तुम्ही नाश्ता करताना दिसतात, काय सांगा? हा साधारण रूटीन पार्ट आहे। रेग्युलर मी मॉर्निंग वॉकला बाहेर पडत असतो। मॉर्निंग वॉक झाल्यानंतर आम्ही एक मित्र आमचा ग्रुप असतो, आम्ही 2 ठिकाणी चहा घेतो। हे माझ्या मित्राचंच हॉटेल आहे। 8-15 दिवसांनी असं काही चेंज वाटला तर इथे येऊन नाश्ता करणं हे आमचा एक सगळ्या मित्रांचं ठरलेलं असतं, कारण त्या निमित्ताने त्या ठिकाणी भेट होती। त्यामुळे इथं 8-15 दिवसातनं एकदा नाश्ता करणं हे आमचं आवडीचं ठिकाण आहे। काल मतदानही पार पडले, कितपत विश्वास वाटतो जिंकण्याचा? ते 100% जास्त विश्वास जिंकण्याचा आहे। आणि माझ्यापेक्षा तुम्ही जर लोकांना विचारता, लोकांचंच म्हणणं आहे की नाही की आम्ही यावेळेस हेमंत बरोबर आहोत। यावेळेस पक्की तयारी ठेवली होती, आमदार होणार म्हणजे आमदार 100%। 50,000 नागरिकांपर्यंत मी पोहोचलो। म्हणजे आरोग्य शिबिर घेतली, काही कार्यक्रम घेतले, त्या माध्यमातून 50,000 लोकांशी डायरेक्ट कनेक्ट झाला। त्यांच्या प्रश्न म्हणजे आता आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी असेल काय आणि सगळे कार्यक्रम कंटिन्यू काम केलं आणि त्याचं फलित आता मिळणार केलं रस्त्यावर त्याचं फलित आता मिळणार आणि कसबा काबीज तो 4 महिन्यापूर्वीच सेमीफायनल झाली। बरोबर आहे। लोकसभेला सेमीफायनल मध्येच मी सेंचुरी मारून दाखवली होती, फायनलला डबल सेंचुरी। आता कसबा आपल्या हाती 100%। सो मला विश्वास आहे मी कसबा काबीज करणार आहे आणि अर्थातच कसब्याचा आमदार देखील मी होणार आहे। पण रिलॅक्स व्हायचे जे 2 दिवस आहेत त्या 2 दिवसात प्रॉपर रिलॅक्स होणार आहे असं हेमंत रासने यांनी सांगितलंय। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।